नमस्कार श्रोते हो. इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपलं स्वागत. आजच्या स्वास्थ्य रंगमध्ये ऑडिओलॉजी याविषयी आपण जाणून घेणार आहोत अनुजा कुलकर्णी यांच्याकडून. श्रोते हो, आपण बोलतो, ऐकतो, श्वासोच्छ्वास घेत असतो, अगदी सहज, आपल्या लक्षातही येत नाही. पण हे सगळं करताना खरंच हा मोठा विचित्र आहे. कारण हा शब्द सगळं बदलून टाकतो, हो ना? तुम्हालाही याचा अनुभव आलाच असेल. तर श्रोते हो, आपण बोलतो त्यातील ध्वनितरंग हवेमध्ये कंपनं निर्माण करतात आणि त्या कंपनांच्या सहाय्याने समोरच्याला आपलं बोलणं ऐकू येतं. आता हे सगळं नीट घडत असतं तोपर्यंत ठीक, पण वयोमानाप्रमाणे डोळे, कान अशा अनेक महत्त्वाच्या अवयवांची ताकद कमी होऊ लागते आणि मग चष्मा, कधीकधी कानाचं यंत्रही लावावं लागतं. साधारण 40शीपर्यंत डोळे, कान नीट काम करतात असं दिसतं. पण बदललेल्या जीवनशैलीमुळे, मोबाईलच्या अतिवापरामुळे कानाला वेगवेगळे हेडफोन्स लावले जातात. त्यामुळे कमी वयातच कानाची ऐकण्याची शक्ती कमी होत जाते. कानाचं दुखणं नसेल तर त्याकडे लक्षही दिलं जात नाही. त्यातच मधुमेहासारखा आजार असेल तर अनेक दुष्परिणाम होतात. तर श्रोते हो, अशाच ऐकण्याच्या अनेक तक्रारींवर काय उपाय करावेत आणि श्रवणशक्ती नेमकी कमी होते ती कशी आणि त्यावर उपाय काय हे जाणून घेऊया आजच्या गप्पांमधून. श्रोते हो, आपण दररोज गोष्टीतून दृष्टी हा कार्यक्रम ऐकतो. ते डॉक्टर श्रीधर ठाकूर हेही या कार्यक्रमात सहभागी आहेत. ऐकूया ऑडिओलॉजी या विषयावरच्या गप्पा. ठाकूर सर, कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार. कुलकर्णी मॅडम, आपलंही कार्यक्रमात स्वागत. नमस्कार. नमस्कार श्रोते हो, मी डॉक्टर श्रीधर ठाकूर. माझा आवाज तुम्ही रोजच सकाळी ऐकता 7 वाजता. आता काही जणांना रेडिओचा व्हॉल्यूम कमी करून ऐकायला येतो, काही जणांना रेडिओचा फुल व्हॉल्यूम करून तो ऐकावा लागतो आणि ऐकू न येणं हा पण खूप मोठा प्रॉब्लेम आहे. तर त्यामुळे आज असं ठरवलं की थोडंसं ऐकू न येण्याचा ज्या लोकांना प्रॉब्लेम आहे त्यांना थोडंसं मार्गदर्शन करावं म्हणून आज आपल्या स्टुडिओमध्ये आकाशवाणीच्या या विषयातला तज्ज्ञ अनुजा कुलकर्णी आलेल्या आहेत आणि त्या आज आपल्या प्रश्नांना उत्तर देणार आहेत. नमस्कार अनुजा. नमस्कार सर, धन्यवाद मला इथे बोलवल्याबद्दल. आपण असं करूया, थोडक्यात म्हणजे ऑडिओलॉजी हा थोडासा क्लिष्ट शब्द आहे, तेव्हा आपण जाणून घेऊया की ऑडिओलॉजी म्हणजे नेमकं काय. सर, ऑडिओलॉजीचे आपण 2 भाग केले तर त्याचे 2 शब्द असे होतात, ऑडिओ आणि लॉजी. लॉजी म्हणजे अभ्यास, जसं आपल्याला माहिती आहे. ऑडिओ म्हणजे श्रवणशक्ती. वर्ल्ड वॉर 2 नंतर ह्या विज्ञानाला चालना मिळाली. तेव्हा बरेचसे सैनिक हिअरिंग लॉस किंवा ज्यांची श्रवणशक्ती गेलेली बॉम्ब ब्लास्टमुळे वगैरे, तर तेव्हा त्यांना सांभाळायला किंवा त्यांचं पुन्हा रिहॅबिलिटेशन करायला कुणी नव्हतं. त्यामुळे तेव्हा या विज्ञानाला चालना मिळाली. सो म्हणजे मोठ्या तीव्र आवाजाचा कानाच्या पडद्यावरती परिणाम होऊन ऐकण्याची शक्ती कमी होऊ शकते असं म्हणायचं आहे. बरोबर सर, बरोबर. आणि हे दुसऱ्या महायुद्धात निदर्शनाला आलं. बरोबर सर. ऑडिओलॉजीचं शिक्षण हे बेसिकली बॅचलर्स, मास्टर्स, PhD, डॉक्टरेट असं करता येतं. तर ह्याच्यामध्ये माझं मास्टर्स झालेलं आहे, मास्टर्स इन ऑडिओलॉजी. माझं शिक्षण हे अलियावरजंग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हिअरिंग अँड स्पीच डिसेबिलिटीज इथून झालेलं आहे. माझं बॅचलर्स इन ऑडिओलॉजी अँड स्पीच लँग्वेज थेरपी अँड मास्टर्स इन ऑडिओलॉजी असं संपूर्ण शिक्षण अलियावरजंग इथूनच झालेलं आहे. अच्छा, मग आम्हाला एक अशी माहिती सांगा की सर्वसाधारणतः कानाचं काही दुखणं झालं की आपण कानाच्या डॉक्टरांकडे जातो. आता कानाचे डॉक्टर कानाच्या आजारावरती उपचार करतात, निदान करतात. पण ऑडिओलॉजी ही एक वेगळी शाखा आहे आणि ती ऐकू कमी येणे किंवा ऐकू न येणं याच्याशी निगडीत आहे. तर कानाचे डॉक्टर आणि ऑडिओलॉजिस्ट याच्यामध्ये फरक काय, म्हणजे ऑडिओलॉजिस्टकडे कुणी जावं. ऑडिओलॉजिस्ट हे संपूर्णतः श्रवणशक्ती किंवा कमी ऐकू येणे ह्याच्यावरील निदान व उपचार करतात. आणि डॉक्टर हे नेहमी जे मेडिकली ट्रीटेबल प्रॉब्लेम असतात, म्हणजे इन्फेक्शन झालं, सर्दी खोकला आहे, पस झाला कानामध्ये, कानातून पाणी येतं आहे, ह्याच्यावर सगळे उपचार म्हणजे जे औषधं देऊन उपचार करू शकतो किंवा सर्जरी करून उपचार करू शकतो, हे सगळे उपचार ENT डॉक्टर म्हणजे कान घशाचे डॉक्टर करत असतात. आणि जेव्हा आपल्याला कमी ऐकू येत असतं किंवा आपल्याला असं वाटतंय, जाणवतंय आता की आपलं वय जास्ती झालं आहे, त्याच्यामुळे आपल्याला गोंधळाच्या जागी ऐकू येत नाही आहे किंवा आपल्याला TV चा आवाज वाढून बघायला लागतो आहे,
तर नेहमी अशा लोकांनी ऑडिओलॉजिस्टशी संपर्क साधावा यासाठी की ते आपली संपूर्ण चाचणी करून तुमचं निदान देऊ शकतील की तुम्हाला किती प्रमाणात आणि कुठल्या प्रकारचा प्रॉब्लेम आहे. थोडक्यामध्ये तुम्हाला असं सांगायचं म्हणजे सर्वांना समजण्यासाठी, की ऐकू न येणं किंवा कमी ऐकू येणं ही जी समस्या आहे याच्यासाठी आपण म्हणजे कुठलाही औषधोपचार नाही याच्यामध्ये. बरोबर. तर याच्यामध्ये निदान करून घेणं महत्त्वाचं आहे. निदानामध्ये तुम्हाला किती कमी प्रमाणात ऐकायला येतंय किंवा श्रवणशक्तीची ताकद काय आहे हे तुम्हाला समजतं आणि ती गोष्ट ऑडिओलॉजिस्टकडे येते बरोबर आणि सर. म्हणून ऑडिओलॉजिस्टचा सल्ला घ्यायला हवा. आता बरोबर. एक मला तुम्ही असं सांगा, की साधारणपणानं कमी ऐकू येण्याचा प्रॉब्लेम जो आहे, हा कोणत्या वयामध्ये जास्त आढळतो आणि सर्वसाधारणपणानं कुठल्या व्यक्तींमध्ये आढळतो हा? वयोगट 60 नंतर हा प्रॉब्लेम मोस्टली त्यांना जाणवतो. ह्यासाठी की आपलं जसं जनरली कोणाची दृष्टी कमी होते वय झाल्यावर, आपला तोल जातो, तसंच आपल्या कानावरही परिणाम होत असतो. तेव्हा आपली नस कमकुवत व्हायला लागलेली असते, आपलं वय वाढतं तसं. तर अशा वृद्धत्वामध्ये असे प्रॉब्लेम्स आढळतात कमी ऐकू येण्याचे. आणि लहान बाळांमध्ये सुद्धा असे प्रॉब्लेम होऊ शकतात जेव्हा प्रेग्नन्सीमध्ये काही कॉम्प्लिकेशन झाले आणि ऑक्सिजन कमी पडलं बाळाला, काचेच्या पेटीत ठेवलंय, तर अशा बाळांनी सुद्धा तपासणी करून घेणं आवश्यक पण मग असतं. लहान बाळांमध्ये किंवा लहान नवजात अर्भकांमध्ये ही गोष्ट पटकन आईवडिलांच्या लक्षातही येत नसेल ना? हो, बरोबर आहे सर. जेव्हा मुलगा बोलत नाही तेव्हा त्यांना जाणवतं की आपल्या मुलाला ऐकू येण्याचा प्रॉब्लेम असेल किंवा ऐकू कमी येत असेल, तेव्हा त्यांना हे जाणवतं आणि मग ते ऑडिओलॉजिस्ट किंवा डॉक्टरांशी संपर्क साधतात, त्यांच्या पीडियाट्रिशियनशी. आणि मला एक असं विचारायचं होतं, की आता काही आजार आहेत, आता डायबिटीससारखा किंवा मधुमेहासारखा आजार आहे किंवा काही लोक व्यवसायानिमित्त अशा गर्दीच्या किंवा गोंगाटाच्या ठिकाणी काम करतात, ज्याला आपण प्रोफेशनल हॅझार्ड म्हणतो इंग्लिशमध्ये. तर असं काही आहे का, की गोंगाटाच्या ठिकाणी जे काम करणारे किंवा कारखान्यात जिथे खडखडाट आहे किंवा गाडीचे ड्रायव्हर किंवा मधुमेह झालेले यांच्यामध्ये कानाच्या ऐकण्याच्या संबंधित काही समस्या उद्भवतात का या सगळ्या गोष्टीचा परिणाम म्हणून? बरोबर सर. डेफिनेटली हे आत्ता सध्याचं टॉप मोस्ट रिझन बघितलं गेलं तर डायबिटीज आणि हायपरटेन्शन आहे, म्हणजे BP. ह्यामुळे काय होतं की आपली नस जी कमकुवत होत असते वय वाढल्यावर, ती अजून फास्टर म्हणजे जास्ती लवकर कमकुवत होत जाते. त्याच्यामुळे आपल्या कानांवर परिणाम होत असतो. त्यामुळं डायबिटीज असलेल्या लोकांनी 2 वर्षातून एकदा तरी ही ऐकण्याची तपासणी केलीच पाहिजे. दुसरी गोष्ट जे आवाजाच्या जागी काम करतात म्हणजे फॅक्टरी वर्कर्स असतील, कन्स्ट्रक्शन वर्कर्स असतील, ट्रॅफिक पोलिसमॅन असतील, अशा लोकांच्याही ऐकण्यावर परिणाम होत असतो. कारण त्यांना भरपूर नॉईजचं एक्सपोजर होत असतं, म्हणजे गोंगाटात भरपूर वेळ ते घालवत असतात. त्यामुळे अशा लोकांचंही ऐकण्याची तपासणी ही वेळोवेळी झाली पाहिजे, वर्षातून एकदा तरी झालीच म्हणजे पाहिजे. मुख्य म्हणजे फेरीवाले म्हणा किंवा मुख्य रस्त्यावरती जे दुकानं आहेत त्या दुकानात काम करणारी लोक, दुकानदार किंवा गोंगाटाच्या ठिकाणी काम करणारी लोक, कारखान्यांमध्ये काम करणारी लोक, या लोकांनी आपली तपासणी 2 वर्षातून एकदा तरी ऐकण्याशी संबंधित करून घेतली पाहिजे ऑडिओलॉजिस्टकडून. बरोबर. मला अजून एक कसं विचारायचं आहे, की सध्याच्या काळामध्ये आपण प्रवास करताना किंवा एरवी सुद्धा तरुण पिढी किंवा इव्हन मध्यमवयीन लोक आपण कानामध्ये इयर प्लग घालून मोबाईल ऐकताना बघतो. सततचा मोबाईल वापर किंवा इयर प्लग घालून ऐकणं कानामध्ये, तर ह्यामुळे ऐकण्याच्या क्षमतेवरती काही परिणाम होतो का? कानावर दुष्परिणाम होतात का यांनी? डेफिनेटली सर. ह्यावर तर आता नवीन स्टडीजही केले जात आहेत की यंग मुलांमध्ये किंवा जे यंगस्टर जे DJ अटेंड करतात, क्लबिंगला जातात किंवा खूप इयरफोन्सचा वापर करतात, अशा मुलांमध्ये पण हिअरिंग लॉसची शक्यता असते का? तर डेफिनेटली असते. त्यांचा आपण अभ्यास बघितला, या सगळ्या स्टडीजचा आपण जर रिझल्ट बघितले तर असं आपल्याला दिसून येतं की त्यांना ऐकण्याची क्षमता त्यांची लवकर कमी होत जाते. ती त्यांना जाणवतही नाही, कारण की काही फ्रिक्वेन्सीजला फक्त त्यांना प्रॉब्लेम असतो आणि ती फक्त आपल्याला ऑडिओमेट्रीच्या टेस्टद्वारेच आपल्याला ती समजू शकते. नाहीतर ती असं आपल्याला ओळखू येणार नाही की आपल्याला प्रॉब्लेम आहे ऐकायचा, पण तो असतो आणि तो फक्त टेस्टद्वारेच आपल्याला समजू शकतो. तुम्ही आता हा जो मुद्दा सांगितलात की ऑडिओमेट्री असा शब्द तुम्ही वापरला, तर ऑडिओमेट्रीबद्दल थोडी माहिती सांगाल का, की ऑडिओमेट्रीची टेस्ट जी होते ही किती वेळाची असते आणि ऑडिओमेट्री म्हणजे नेमकं काय तंत्रज्ञान आहे? ऑडिओमेट्री म्हणजे खूप सिम्पल टेस्ट आहे सर. एक म्हणजे एअर कंडक्शन, म्हणजे जे आपण नॅचरली ऐकत असतो कानांनी ते. दुसरं म्हणजे बोन कंडक्शन, म्हणजे जे स्कल आपलं व्हायब्रेट होतं आवाज ऐकल्यावर, ते व्हायब्रेट झाल्यावर आपलं
कान रिस्पॉन्ड करत असतो. त्याच्यामुळे कानाने रिस्पॉन्ड केल्यावर ते मेंदूपर्यंत आवाज ते पोचतात. तर अशा दोन्ही प्रकारच्या चाचण्या त्या आम्ही करतो. त्याच्यामधून आपल्याला किती प्रमाणात ऐकायचा प्रॉब्लेम आहे आणि कोणत्या प्रकारचा आहे हे आपल्याला आढळून येतं. म्हणजे थोडक्यात किती प्रमाणामध्ये तुमची श्रवणशक्ती कमी झालेली आहे, त्याचं मोजण्याचं काय असं माप असतं? मोजण्याचं माप म्हणजे डेसिबलमध्ये असतं. तर डेसिबलमध्ये आपण मोजून हे लाऊडनेस वर्सेस फ्रिक्वेन्सी असा ग्राफ असतो. म्हणजे लाऊडनेस वाय ॲक्सिसला आणि फ्रिक्वेन्सी एक्स ॲक्सिसला असं आपण ज्या आपल्याला स्पीच ऐकण्यासाठी ज्या महत्त्वाच्या फ्रिक्वेन्सीज आहेत त्याचा आपण अभ्यास करतो मेनली. तरुण वयामध्ये मोस्टली हे इन्फेक्शन रिलेटेड असे प्रॉब्लेम्स आपल्याला दिसायला येतात किंवा आतमध्ये आपल्या कानाच्या जे 3 छोटे छोटे हाडं आहेत त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आला किंवा काही आपलं एअरप्लेनमधून जाताना किंवा घाटामधून जाताना आपले कान आपल्याला अचानक दडे बसल्यासारखं होणं किंवा बंद वाटणं किंवा कानाच्या आतून आवाज येणं असे प्रॉब्लेम्स आपल्याला जनरली यंग एजमध्ये बघायला मिळतात. ते ENTs आणि ऑडिओलॉजिस्ट असे दोघे मिळून अशा प्रॉब्लेम्सवर ट्रीट करत असतात. ENTs हे अशा प्रॉब्लेम्स दिसल्यावर ऑडिओलॉजिस्टकडे टेस्टिंग करायला पाठवतात. टेस्टिंग निदान त्याचं झाल्यानंतर ENTs हे मेडिसिन्स किंवा मशीन असं दोन्हीपैकी कुठले उपचार होतील किंवा कुठलं बेटर राहील असं दोघे मिळून हे ENTs आणि ऑडिओलॉजिस्ट हे ठरवून योग्य तो उपचार करत म्हणजे असतात. कानाचा कुठला आजार असेल आणि काही कृती असेल तर कानाचा डॉक्टर, आणि फंक्शनली म्हणजे कानाचं ऐकणं हा जो गुणधर्म आहे त्याच्यामध्ये काही बिघाड झाला तर ऑडिओलॉजिस्ट, असा सर्वसामान्य भेद आपण करायला हवा. बरोबर. या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या कार्यक्रमात ऑडिओलॉजिस्ट अनुजा कुलकर्णी यांच्याकडून माहिती आपण जाणून घेतोय. त्यांच्याशी गप्पा मारतायत डॉक्टर श्रीधर ठाकूर. साधारणपणे तुम्ही अगदी सोप्या शब्दामध्ये सांगू शकाल का की जेव्हा कमी ऐकू येण्याची सुरुवात असते त्या अवस्थेला काय म्हणतात, हे थोडक्यात स्पष्ट करून सांगाल का? जनरली सर हे थोडं प्रॉब्लेमवर डिपेंडेड आहे. वेगळ्या वेगळ्या प्रॉब्लेमचे वेगळे वेगळे सिम्पटम असतात. जसं कॉमन आपण प्रॉब्लेम घेतला तर वृद्धत्व, तर त्याच्यामध्ये लोकांना आधी कमी कमी ऐकायला यायला लागतं. म्हणजे काही काही शब्द ते मिस करतात. जे डिफिकल्ट शब्द आहेत स, श, फ, थ असे जे शब्द आहेत ते मिस करतात. आपला मेंदू हा चांगल्या प्रकारे वायर्ड असतो, त्यामुळे आपण गेसवर्क करून आपण ओळखू शकतो की काय बोललाय समोरचा माणूस, संदर्भ देऊन वगैरे आपण समजू शकतो. त्यामुळे असे जेव्हा माइल्ड स्टेजला हा प्रॉब्लेम असतो तेव्हा आपल्याला ओळखणं फार डिफिकल्ट जातं की मला ऐकायचा प्रॉब्लेम आहे. हा प्रॉब्लेम जाणवायला लागतो जेव्हा आपल्याला गर्दीच्या ठिकाणी ऐकू येत नसतं किंवा आपण लोकांना सारखं म्हणतो की रिपीट करून सांगा, काय म्हटलात काय म्हटलात असं आपण सारखं रिपीट करायला सांगतो किंवा टीव्हीचा फोनचा आवाज आपण वाढवून ऐकतो किंवा मेनली ज्यांना ऐकायचा प्रॉब्लेम असतो त्यांना हे जाणवत नसतं, पण जे घरचे आहेत त्यांना हे जास्त प्रकारे जाणवत असतं. ते सांगू शकतात की आम्ही दुरून आवाज दिला तर तुम्हाला ऐकू येत नाही किंवा तुम्हाला 2-3 वेळा आम्हाला आवाज द्यायला लागतो तेव्हा तुम्ही वळून बघताय. तर असं घरच्यांना जास्त जाणवत असतो आणि त्या स्टेजपासून तो वाढत जातो प्रॉब्लेम. वाढत गेल्यावर मग अगदीच सिव्हिअर स्थितीला गेला तर तेव्हा ट्रेनचा हॉर्न असेल किंवा काही ड्रिलिंगचं काम चालू असेल, शेजारून गेलेले गाडीचा आवाज पण पुष्कळ वेळेला रस्त्यातून ऐकायला मिस येत होतात. नाही बरोबर, लोकांना. मिस होतात. त्यामुळे असे अगदीच मोठे आवाज जे असतात तेच फक्त काही किंवा काही लोकांना कुकरची शिट्टी ऐकायला येत नाही. अशा आपल्या नकळत अशा घटना घडत असतात. आणि मग मॉडरेट जेव्हा प्रॉब्लेम चालू होतो म्हणजे जास्तीच जाणवायला लागतो तेव्हा टेस्टिंग करायला लोक येत असतात. जेव्हा माइल्ड स्थितीमध्ये हा प्रॉब्लेम तेव्हा त्यांना जाणवत नसतं, त्याच्यामुळे तेव्हा ते टेस्ट करायला येत नाहीत. म्हणजे तीव्रतेनुसार याचे प्रकार पडतात. कमी बरोबर. तीव्रता, त्यानंतर मध्यम तीव्रता, त्यानंतर बरोबर. अतितीव्रता. आता ह्याच्यामध्ये ऑडिओमेट्री टेस्टनी हे एकदा समजलं की कुठल्या प्रकारचा आणि किती प्रमाणामध्ये क्षमता कमी झालेली आहे, तर याचा पुढचा मुद्दा येतो उपचार. मग उपचारामध्ये बऱ्याच वेळेला ऑडिओलॉजिस्ट म्हणून तुम्ही कानाचं मशीन किंवा हिअरिंग एड घ्यायला सांगता. आता हिअरिंग एड आपण सध्या बघतो की पुष्कळ जणांना त्याची माहिती नसल्यामुळे आणि इंटरनेट उपलब्ध असल्यामुळे लोक ऑनलाईन घेतात ते, आणि पुष्कळ वेळेला ऑनलाईन घेऊन पस्तावतात कारण त्याच्यामध्ये शास्त्रीय माहितीच्या आधारे किंवा कुणाच्या सल्ल्याच्या आधारानं ते घेतलेलं नसतं, तर निव्वळ इंटरनेटच्या आधाराने ते घेतलेलं असतं. तर हे जे हिअरिंग एडचं मशीन आहे, ह्या मशीनचे काही प्रकार असतात का, आणि कुठलं मशीन हे कुणासाठी वापरलं जावं याच्याबद्दल तुम्ही कसा सल्ला देता? म्हणजे नेमक्या योग्य मशीनची आपल्या क्षमतेनुसार, श्रवणशक्तीच्या क्षमतेनुसार कशी निवड करावी? बरोबर सर. आजकालच्या ऑनलाईन जगामध्ये आपण ऑनलाईन खरेदीवर खूप भार देत असतो, त्यामुळे आपण मशीन ऑनलाईन सर्च करून ऑनलाईन मागवणे हे आपल्याला असं वाटतं की योग्य आहे, पण ते अगदी अयोग्य आहे. जसं आपण
मेडिसिन्स म्हणजे औषधं आपण ऑनलाईन घेऊ नाही शकत स्वतःच्याच सल्ल्यानुसार, तसंच हे मशीनचंही आहे. मशीनला पण ऑडिओलॉजिस्टचा सल्ला गरजेचा असतो. कोणतं, कुठल्या प्रकारचं आणि ते सगळं डिपेंडेड असतं ऑडिओग्राम रिपोर्टवरती. ते त्याचा अभ्यास करणारे ऑडिओलॉजिस्ट असतात, त्यामुळे त्यांना त्यातली जास्त माहिती असते. त्यामुळे ते बरोबर योग्य ते मशीन तुम्हाला सुचवू शकतात. असे जे मशीन ऑडिओलॉजिस्ट जे सुचवू शकतात ते युजुअली ऑनलाईन उपलब्ध नसतात. ते फक्त ऑडिओलॉजिस्टकडेच तुम्हाला मिळू शकतात. मध्यंतरी मी एका ऑडिओलॉजिस्टकडे गेलो होतो. मला वाटतं तुमच्याच ह्याच्यामध्ये मला एके दिवशी बसलेलो असताना एक काका आले होते आणि त्यांनी असंच एक ऑनलाईन मशीन खरेदी केलं होतं. तर ते म्हणले की रस्त्यावरचे आजूबाजूचे आवाज खूप ऐकायला येतात, त्यामुळे मी मशीन वापरणं बंद केलं आहे. तर तुम्ही त्यांना असं माझ्यासमोर सांगितलं की आपल्याला आवाजाचं पण सिलेक्शन करता येतं, की नको असलेले आवाज पण आपल्याला सेटिंग करून मशीनमधून काढून टाकता येतात, म्हणजे फक्त बोललेलं ऐकायला येईल अशा प्रकारची सेटिंग असणारी मशीन पण आहे. थोडंसं त्याच्याबद्दल तुम्ही खुलासा कराल का? कारण हे सर्वसामान्य लोकांना माहिती नाही आणि त्याच्यामुळे काय होतं, लोकं मशीन घेतात आणि ते मशीन वापरणं बंद करतात. म्हणजे पैसेही वाया जातात आणि तुमचा जो प्रॉब्लेम असतो तो जसाच्या तसा राहतो. अगदी योग्य आहे सर. मशीन घेतल्यानंतर ऑडिओलॉजिस्ट हे कम्प्युटरला जोडून सॉफ्टवेअर थ्रू त्याच्यामध्ये सेटिंग करत असतात. त्यांच्या ऑडिओग्रामच्या रिपोर्टप्रमाणे ते चेंज करत असतात आणि मेनली हे सगळं पेशंटला मशीन घालून त्यांचं फीडबॅक घेऊन मग हे सेटिंग केले जातात. म्हणजे अगदीच पेशंट बोलले की मला फॅनचा आवाज जास्ती येतोय किंवा मला दुरून बोललेल्याचा आवाज आला नाही किंवा बाकी काही त्यांनी चेंजेस सांगितले करायला, तर ते आपण कम्प्युटर थ्रू ते करू शकतो. कारण आज सायन्स एवढं पुढे गेलं आहे की आपल्याकडे ती फॅसिलिटी आहे. आणि हे जे ऑनलाईन मशीन घेतलेले असतात त्याच्यामध्ये ही फॅसिलिटी नसते, कारण की ते फक्त ॲम्प्लिफायरसारखं काम करत असतात. म्हणजे ते संपूर्ण आवाज फक्त वाढवून देण्याचं काम करत असतात. त्या मशीनला माहीत नसतं की तुमचा रिपोर्ट कसा आहे, तुम्हाला कुठल्या आवाजांची गरज आहे, तुम्हाला कुठल्या आवाजांची गरज नाही आहे, हे तुम्हाला किती लेवलमध्ये तुम्हाला कमी जास्त करून दिलं पाहिजे, त्या मशीनला ती माहिती नसते. त्यामुळे ते मशीन तसे फंक्शन करत नाहीत. त्याच्यामुळे काही लोकांना बोललेल्याचा आवाज येत नाही ते मशीन घालून आणि त्यांना बाकीचे आवाज जास्त येत असतात. सपोज गाडी गेली जवळून किंवा दुसरा काही असेल, कुकरची शिट्टी झाली, तर असे आवाज त्यांना खूप त्रासदायक वाटतात आणि मग ते मशीन ते वापरायचं मोठ्याने बंद आवाज करतात. कानात घुमतात आणि मग ते त्रासदायक असतं. बरोबर. थोडक्यात जरा हे सांगाल का की मशीनची प्रकारानुसार किंमत काय असते आणि त्याची रेंज काय असते? एकदम अगदीच बेसिक मशीन आपण बघायला गेलं, जे वायरवाले जे आपले आजोबांच्या काळी जे वापरले जायचे मशीन, त्याची प्राईस कमी आहे. त्याची प्राईस 2,000 पर्यंत येते. आणि जे चांगल्यातले जे मशीन आहेत, जे डिजिटल टेक्नॉलॉजीचे मशीन आहेत, जे आपण बाहेरून इम्पोर्ट करतो, चांगल्या ब्रँडेड कंपन्यांचे आहेत, ते 20,000 पासून सर चालू होतात. त्याचं असं आहे की ते टिकतातही भरपूर. म्हणजे जे तुम्ही 2 किंवा 8,000 पर्यंत जे मशीन घ्याल, त्याच्यापेक्षा जास्तीत जास्त काळ हे टिकू शकतात डिजिटली आपण घेतलेले मशीन. वरून तुम्हाला काही चेंजेस झाले, तुमचा ऑडिओग्रामचा रिपोर्ट बदलला, आज नाही 4 वर्षांनी बदलला, तर आपण त्याच्यामध्ये परत येऊन चेंजेस करू शकतो हे कम्प्युटरला जोडून. त्याचा तो फायदा आहे. म्हणजे ते दूरवरच्या उपयोगासाठी किंवा लांब काळ यूज करण्यासाठी हे जास्त उपयोगाला आहे. बरोबर. साधारणपणानं सर्वसामान्य माणूस म्हणजे आपण असा विचार करतो की स्वस्तातलं मस्त असं आपलं एक टॅगलाईन असते. खरं म्हणजे माझा स्वतःचा आणि बऱ्याच जणांचा असा अनुभव आहे की स्वस्तच गोष्ट सर्वात महाग असते, कारण ती कमी वेळ टिकते आणि मग पुन्हा खरेदी करावी लागते. आणि पुन्हा तज्ज्ञांकडे आता मशीनचीच गोष्ट घेतली तर आपण स्वस्त मशीन घेणं किंवा महाग मशीन घेणं हा मुद्दा नसून आपल्या दृष्टीने योग्य मशीन कोणतं, त्याच्यामध्ये जी सेटिंग करायची ती सेटिंग आपण ऑडिओलॉजिस्टकडून करून घेतो की नाही, आणि मशीन आपल्याला लागणार आहे हे आपणच ठरवतो का ऑडिओलॉजिस्टकडून आपण ठरवून घेतो, हे जास्त मला वाटतं सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. कारण ऑडिओलॉजी किंवा ऑडिओलॉजिस्ट ही जी संकल्पना आहे ही थोडीशी नवीन आहे आणि आपल्यासारख्या छोट्या गावांमध्ये याचा फारसा प्रसार झालेला नसतो. लोकांना समजावं म्हणून ज्येष्ठ नागरिकांसाठी वगैरे तुम्ही काही असे भाषणं वगैरे करता का किंवा लोकांपर्यंत पोचावं म्हणून? कारण अनेक जणांना याची माहिती नाही किंवा एखाद्या ज्येष्ठ नागरिकांच्या संघटनेने तुम्हाला बोलवलं किंवा महिला मंडळांनी बोलवलं ठराविक वयाच्या लोकांसाठी मार्गदर्शन करायला, तर तुम्ही उपलब्ध असता का, जाता का तुम्ही अशा वेळेस? डेफिनेटली सर. आत्तापर्यंत आपण असे बरेच हिअरिंग कॅम्प्स पण केलेले आहेत आणि असं मार्गदर्शनाचे आपण लेक्चर्सही ठेवलेले आहेत, ज्याच्यामध्ये लोकांना या विज्ञानाबद्दल जास्ती माहिती मिळते अशा माध्यमांथ्रू. तेच लोक पुढे जाऊन ज्यांना गरज आहे त्यांना माहितीही पोचवू शकतात आणि योग्य जागी ते पाठवूही शकतात.
म्हणजे कुणी तुम्हाला जर बोलवलं, विनंती केली, तर तुम्ही या विषयावरती बोलायला किंवा तपासणी करायला उपलब्ध असू शकाल, असं तुम्हाला म्हणायचं आहे. येस सर, येस सर, अच्छा. डेफिनेटली. दुसरं असं की ही जी मशीन्स आहेत ही हिअरिंग एड घेतल्यानंतर, म्हणजे एखाद्याने जर 20,000चं डिजिटल मशीन घेतलं किंवा 10,000चं मशीन घेतलं, तर त्याच्यामध्ये बिघाड वगैरे होतात का? मग ते दुरुस्त कुठे करायचे? काय म्हणजे त्याची सुविधा? रत्नागिरीसारख्या गावामध्ये किंवा एखाद्या लांजा राजापूरसारख्या तालुक्यांमध्ये खेडेगावातल्या माणसांनी एखादं असं मशीन घेतलं आणि ते पडलं, बिघडलं, म्हणजे त्याची दुरुस्ती वगैरे कुठे होते? काय होतं? सर्वप्रथम या मशीन्सची सर 2 वर्षाची वॉरंटी असते. त्यामुळे वॉरंटी पिरियडच्या आतमध्ये जर मशीन खराब झालं तर ते फ्री ऑफ कॉस्ट कंपनीकडून रिप्लेस करून मिळतं. हो, पण ते म्हणजे ऑडिओलॉजिस्ट करून घ्यायला हवं. तर तुम्ही बरोबर, नुसतं ऑनलाईन वगैरे ऑडिओलॉजिस्ट घेतलं तर त्याचा तो फायदा तुम्हाला मिळू शकणार नाही. ऑनलाईन सर कंपनीज असं एक्सेप्ट नाही करत रिपेअरिंगचं काही असेल तर. तुम्हाला ऑडिओलॉजिस्ट ज्याच्याकडून तुम्ही मशीन घेतलंय किंवा कुणी ऑडिओलॉजिस्ट तुमच्या जवळपास उपलब्ध असेल तर त्याच्याकडे जाऊन तुम्ही हे मशीन दुरुस्तीसाठी त्यांना दाखवू शकता. युजली असे काही प्रॉब्लेम्स असतात जे ऑडिओलॉजिस्ट तिथल्या तिथे सोडू शकतात. असे 50% ऑफ द प्रॉब्लेम्स असे असतात की तिथल्या तिथं ते सोडवले जाऊ शकतात सेटिंगमध्ये चेंज करून वगैरे. पण तसं जर नसेल आणि त्या कंपनीला पाठवायची गरज असेल तर ते ऑडिओलॉजिस्ट व्यवस्थित ओळखून, ऑडिओलॉजिस्ट हेच कंपनीच्या संपर्कात असतात त्यामुळे ते पाठवू शकतात आणि हेड ऑफिसेस मेनली ह्याचे मुंबई, बँगलोर अशा जागी आहेत. त्यामुळे ते आपण इझिली कुरिअर करून आपण एक 8 ते 15 दिवसाच्या आत पेशंटपर्यंत परत आणून देऊ म्हणजे शकतो. गरज लागली तर ही सेवा सुविधा तुम्ही पुरवता. डेफिनेटली, येस सर. दुसरं एक असं मला विचारायचं आहे की एकदा मशीन आपण घेतलं की तो प्रॉब्लेम संपला, असं बऱ्याच जणांचे समज असतो. तर अशा लोकांनी पुन्हा किती दिवसांनंतर, किती महिन्यांनंतर आपलं मशीन आणि कान हे दोन्हीही ऑडिओलॉजिस्टला परत दाखवायला हवेत? मशीनचं सर, मशीन घेतल्यानंतर फॉलोअप हे दर पहिले 3 महिन्यांनी, नंतर 6 महिन्यांनी आणि नंतर वर्षावर्षांनी केलं तरी चालतं. ऐकण्याची तपासणी ही 2 वर्षातून एकदा तरी साधारणपणे केली पाहिजे. काही एक्सेप्शनल केसेस असतात जेव्हा आम्ही सांगतो की तुम्ही जास्त 6 महिन्याला तरी तुम्ही तपासणी केली पाहिजे, असं सल्लासुद्धा ऑडिओलॉजिस्ट तुम्हाला देऊ शकतात. तुमच्या कंडिशनवर ते डिपेंडेड असतं. तपासणी केल्यानंतर आपल्याला परत एकदा मशीनमध्ये बदल करू शकतो आपण. त्याला 15 ते 20 मिनिटंच लागतात. त्यामुळे ते बदल केल्यानंतर जास्ती व्यवस्थित ऐकू यायला लागतं. मशीनचा चांगला वापर होऊ शकतो त्याने. ऐकायला न येणं या गोष्टी पुष्कळ वेळेला आपण दुर्लक्ष करतो. म्हणजे ओव्हरऑलच एकंदरीत शरीराकडे, आरोग्याकडे आपलं दुर्लक्ष असतं आणि ऐकायला येत नाही आणि कुणीतरी हे असं आपल्याला निदर्शनाला आणून दिलं की काका किंवा आजोबा, काकू तुम्हाला ऐकायला येत नाही, तर थोडंसं अपमान झाल्यासारखं वाटतं. तर मला असं वाटतं की ह्याच्याही पलीकडे जाऊन वस्तुस्थिती पटकन स्वीकारणं आणि त्याच्यावरती आपण ऑडिओलॉजिस्टला दाखवून त्याचा सल्ला घेणं आणि उपचार करून घेणं हा आपल्या शरीराच्या दृष्टीने, स्वास्थ्याच्या दृष्टीने आणि वयाच्या दृष्टीने आणि आपल्या आजूबाजूच्या कुटुंबातल्या सदस्यांच्या दृष्टीने पण घेतलेला एक योग्य निर्णय असतो, नाही का? तुम्हाला काय वाटतं? बरोबर, अगदी योग्य आहे सर. जसं आपण टीव्ही घेताना किंवा मोबाईल फोन घेताना आपण 10-20 हजाराचा आपण विचार करत नाही. पण आपण जेव्हा ह्याच गोष्टी आपल्या जेव्हा हेल्थवर येतात किंवा जेव्हा आपल्याला कुठली सर्जरी करून घ्यायची आहे, कानाचं मशीन घ्यायचं असू दे, तेव्हा आपण 10 वेळा हा विचार करतो की आपण इथे पैसे घालवले पाहिजेत की नाही. तर असं न करता आपण हेल्थवर पहिले फोकस ठेवून नंतर त्याचा तसं आपण एक्सपेन्सेस आपण आपले मॅनेज केले पाहिजेत, असं माझं मत आहे. ऐकू न येणं या समस्येवरती ऑडिओलॉजिस्टचं मत घ्यायला हवं. आणि तुम्ही सांगितलंच आहे की तुम्हाला कोणी बोलवलं या विषयावरती मार्गदर्शन करायला तर तुम्ही त्या ठिकाणी व्याख्यानाला किंवा शिबिर घेण्यासाठी नक्की जाल. मला असं वाटतं की या गोष्टीचा ओव्हरऑलच ज्यांना गरज आहे त्यांना खूप फायदा होईल. ही खूप उद्बोधक माहिती सर्वांना मिळावी. मुख्य म्हणजे एक नवीन विषयाचा लोकांना परिचय झाला, नाही? अगदी बरोबर आहे. आणि मला असं वाटतं की बाकीच्या आजारांकरता जसं आपण डॉक्टरांकडे जातो तसंच आपली श्रवणशक्ती जर कमी झाली असेल त्यावर घरच्या घरी उपाययोजना न करता ऑडिओलॉजिस्टला भेटणं, त्याचा सल्ला घेणं हे केव्हाही श्रेयस्कर असतं. कुलकर्णी मॅडम आणि ठाकूर सर, आपण दोघंही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या श्रोत्यांना इतकी सुंदर माहिती दिलीत त्याबद्दल आकाशवाणीतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.
इंद्रधनुष्य